जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मालगावमध्ये रणधुमाळी सुरू झाली असून सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार फिक्स झालेत। प्रचाराची लगबग सुरू झाल्याचं चित्र आहे। त्याचबरोबर राजकीय समीकरण जुळवण्यासाठी नेत्यांची लगबग सुरू आहे। मालगावमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून संपूर्ण लक्ष हे गुंडेवाडी पंचायत समिती गणाकडे लागलंय। या गणातील राजकीय चित्र हे अगदी वेगळं आहे। गुंडेवाडी पंचायत समिती गणामध्ये भाजपची थेट लढत ही भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांच्याशी आहे। या लढतीकडे संपूर्ण मालगावचं लक्ष लागले असून लढत रंगतदार होणार असल्याची चर्चा मतदारांमधून होत आहे। गुंडेवाडी पंचायत समिती गणातून भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे यांनी भाजप समोर मोठं आव्हान उभं केलंय। निर्मलाताई विजयकुमार बस्तवडे या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांना काही दिवसांपूर्वी मालगाव व परिसरात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्या श्री निर्मल सेवा आश्रम अलकुड एमच्या चेअरमन असून मालगावमधील प्रकाश विविध कार्यकारी सोसायटी मालगावच्या कार्यकारी सोसायटीच्या संचालिका आहेत। त्यांचे वडील क्रांतीवीर थोर स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी भाऊसाहेब सत्याप्पा विरोजे यांचा आदर्श ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे। शेतकरी कामगार मागासवर्गातील कुटुंबांचा विकास, शिक्षण, समाज कल्याणाचं काम, पशुसंवर्धन विकासाची कामं, पंचायत समिती कार्यक्षेत्रात येणारी सर्वच कामं या मूल्यावर त्या निवडणूक लढवत असल्याचं स्थानिक जाणकार व मतदार यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। त्यांचं निवडणूक चिन्ह खटारा गाडा असून त्यांच्या या उमेदवारीला वाढता पाठिंबा असल्याचं चित्र हे गुंडेवाडी पंचायत समिती गणात दिसून येत आहे। त्यांचे सामाजिक कार्य पाहता त्या या निवडणुकीत बहुमतानं विजयी होतील अशी चर्चा राजकीय विश्लेषक व मतदार यांच्यामध्ये आहे। त्यामुळं मालगावमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे, यात शंका नाही।